दे हातात हात दे आधी. हाय फ्रेंड्स, मी आरोही. स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आता वाजले आहे सकाळचे 6 आणि आज संडे. आज मी तुम्हाला माझं संडेचं डेली रुटीन दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी उठल्यानंतर मी जाते बाहेर. थोडी वेळ फिरलं बाहेर तर माझी झोप जाते आणि मग मी परत आतमध्ये येते आणि मग मी करते एक्सरसाइज. तर आता माझी एक्सरसाइज आणि प्राणायाम करून झालेला आहे. तर आता मी मस्तपैकी ब्रश करते, आंघोळ करते आणि मग तुम्हाला भेटते. तर आता माझी आंघोळ करून झालेली आहे. माझ्या मम्मीने माझे स्वच्छ केस धुवून दिले आणि मग आता मी माझे केस सुकवते आणि थोडासा मेकअप करते. तर आता मी आवरून रेडी झालेली आहे आणि आता मी करणार आहे बाप्पा. तर मी खाली गेले आणि आणले थोडेसे फुलं. नंतर केली मी थोडीशी बाप्पाची पूजा आणि प्रार्थना. माझा बप्पा करून झाल्यानंतर मम्मीने दिला होता मला पेरू खायला. खाता खाता मी करत होते व्हेजिटेबल्स नेम्स, कारण की माझ्या मिसनी मला पाठ करायला दिले होते आणि पेरू तर खूपच गोड होता. तोपर्यंत मम्मीने बनवलं होतं गाजराचा हलवा. मी खाऊन पाहिला तर खूपच छान होता. वा 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 वा. मला तर खूपच आवडतो गाजराचा हलवा. तुम्हाला पण आवडतो का? आणि गाजराचा हलवा खाऊन झाल्यानंतर मी गेले मम्मी सोबत गार्डन मध्ये आणि तिथे महादेवांचं मंदिरही होतं आणि मग मी गेले मंदिरामध्ये आणि घेतलं महादेवांचं दर्शन आणि मग गेले खेळायला. मला तू प्रॉमिस कर की मला कसा दाखवून झालं परत ऐशी नाही केलं प्रॉमिस. आता प्रॉमिस कधी सुटणार नाही. बरोबर सायकल.
तर आता बराच वेळ खेळून झाल्यानंतर मला लागली होती भूक. तर घरी आले आणि केलं बसते जेवण. मम्मीने बनवलं होतं शेवग्याचं शेंगाचं कालवण आणि कोथिंबीरच्या वड्या. तर आता जेवण करून झालं. आता मी घेते थोडीशी झोप. तर आता वाजले आहेत 4 आणि माझं होमवर्क करून झाला होता. तर मम्मीने दिला मला अभ्यास. म्हणजे माझ्या मम्मीने माझ्या बुक मधले क्वेश्चन काढून दिले होते, ते मला सोडवायचे होते. आता करते मी रात्रीचं जेवण. जेवण झाल्यानंतर मी फिरते थोडेसे टेरेसवरती. तर आता झाली आहे माझी झोपण्याची वेळ. माझं संडेचं रुटीन कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि 8 वाजले आहेत रात्रीचे 8 आणि माझे झोपण्याचा टाइम झालेला आहे. मी लवकर झोपते आणि लवकर उठते कारण की मला सकाळचं स्कूल असते. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.